पायापाशी कोण बसत असतंय? नम्र माणसं. नम्री नसतीत बसत. हा नम्री. हा नाही नाही, नम्री डोक्यावर बसून टाळू फोडते. हो, तुम्हाला माहितीये का भिकारी किती परवडे? भिकार चोट परवडत नसते. नम्र माणसं किती गर्दा करू द्या, किती गर्दा करू द्या, ते परवडते. नम्री नाही. नम्रीनं माय बापायची वाट लावली, तुम्हाला काय मोजतील? ते नम्री नम्रीच असते. नम्रता म्हणजे पायाची सेवा, आणि पायापाशी राहणाऱ्या लोकांचं फार कल्याण झालं, ती फार मोठी झाली. तुम्ही कुठेही बघा मारुतीरायाचा प्रतिमा, ती फक्त भगवान प्रभू रामचंद्राच्या पायापाशी हात जोडून बसलेली दिसते. दास्यत्वानि पुरावे तुम्हाला पाया पसले म्हणजे नम्रतेचे, देवाच्या पायाच्या सानिध्यातले तुमच्या पुढे देतो. फोडणीचा वास तर चालू होती तेव्हा चालता, असं वाटत होतं जय विठ्ठल करून आपलं बनेल काढून जेवायला बसावा, इतकी चविष्ट आचार्यानं फोडणी दिलेली. आणि तो प्रसाद आहे खंडेरायाचा तो. हो, भगवान शिवशंकराची भारतातली मंदिरं मोजा, देवा पंढरपुरातल्या मालकाची भारतातली मंदिरं मोजा, रामप्रभूची मंदिरं भारतातली मोजा, जगदंबेची मंदिरं भारतातली मोजा, गणपती बाप्पाची मंदिरं भारतातली मोजा, अजून कोणत्या कोणत्या देवता आहेत त्यांची मंदिरं मोजा. या सगळ्या देवतेचे मंदिर एकीकड आणि एकट्या मारुतीरायाच्या मंदिराची संख्या एकीकड. पंढरपुरातल्या मालकाचा करता त्रेता युगातला दंडक आहे. दंडक म्हणजे आदेश, आदेश आदेश आदेश. ऐका म्हणे, आमची मंदिरं नसली तरी चालतील, बांधू नका असं नाही, एखाद्या वेळेस नाही बांधता आली तरी चालतील, पण मारुतीरायाचं मंदिर नाही असं गाव नाही दिसलं पाहिजे. एक दोन गावच्या लोकांचा फोन आला, म्हणले आमच्या इथं मारुती नाही. म्हणलं तुमचं त्याचं काही एखाद्या जन्मातलं वैर असेल. नाही म्हणले आमच्या इथं आमका देवे नाही असन, ते मारुतीरायाचाच भक्तो आता तुमच्या इथं पाठीला आहे. आणि मारुतीरायाच्या भक्तात का कमी ताकद होती का? समुद्र बांधला, समुद्र समुद्र देहूतले मालक म्हणते काय नळात ताकद होती. तुका म्हणे ना मारुतीरायाच्या भक्ताला 1200 किलोमीटरचा सेतू बांधला, दगड तरंगत होता तेव्हा. मारुतीरायाची मंदिर जगभर झाली, जगभर झाली. श्रुतीने विचारलं का म्हणे मारुतीराय रामप्रभूचे उपासक आहेत, मग मालकापेक्षा गड्याचेच मंदिर जास्त. मारुतीराय कोण होते? सेवक. सेवक म्हणजे कोण? दास्यत्व. दास म्हणजे कोण? सेवक. कोणाचे दास? मारुतीरायाचे. आपलं प्रभू रामचंद्र. रामरायाचा सेवक
सेवका शरण आलो म्हणे तुका. तुकोबाराय शरण जातात, रामरायाचे सेवक आहेत, गडी आहेत ते गडी. मग मालकाचं मंदिर असावं का गड्याची जास्त मंदिर असावं? मालकाचीच पाहिजे का नाही? लग्नात तांदूळ वरमाईच्या पदरात बांधलेले असते का बाकीच्या वरांनीच्या? वरमाईच्या. असं नका ते कळकट लुगड, पण ते मुठभर अक्षिदा त्या आणि ते पार अशा गाठी फिरत्यात चालताना, आणि ती मुद्दाम जोरात झटके आणती, मी वरमाई आहे, मी वरमाई आहे. त्याशी ती गाठ आहे का नाही? मळवट कोणा कोणाला असते? वरबा पाहिलात ना, आहे का नाही? हो. असं नत का त्या तांदळाला कोंबड्या का काही न, पण पार मळवट. त्याने म्हणा हा बर 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 बसा बसा बसा. नाही इकून सतरंजी आहे, इकडे कोणीकडे बसा. पेण्याच्या नादात कळत ना, इकडेच बसा म्हणलं. म्हणलं इकडे तर पत्रोळ्या टाकायले. हो, इतका प्यालेला पण मळवट भरलेला होता ना. काऊन पोरात चुलताय वजन. मला म्हणायचं काय, मालकालाच किंमत असते ना. कुठेही जा कुठेही जा कुठेही जा, मालकालाच किंमत. हमालानं 230 पोत्याची गाडी खाली केली. आरतीतल्या याच्यावर गादीवर बसलेला कोण आहे? मालक. त्यांना पोत झटकिलं का? त्याला पोत झटकिलं की शिकायत होत्या. हो, त्याच्या जवळ कोणी थांबत नव्हतं, इतकं पुढच्या चांग भरीत होता ते. तरी पण त्याला गादी गादी कोण येते? मालक आहे. मालक. दोघं मित्र होते, एकाच लग्न आधी झालं. त्याचा मित्र होता नायब तहसीलदार. नेमका 3 दिवसापूर्वी पेपर पास झाला, शासनाचा कॉल आला, तो तहसीलदार झाला. आणि त्याचा मित्र सोबतच शिकलेला होता, म्हशी सांभाळीत होता. म्हशी सांभाळणाऱ्याचं लग्न कोण्या नायब तहसीलदार आहे. घोड्यावर कोण बसन? ते बसत असतो का? मालन ते मोठा आहे ना. मग ही व्याख्या इकडे का लागली नाही? रामप्रभूची मंदिरं गावगाव पाहिजे होती आणि मारुतीरायची मंदिरं तुरळीक पाहिजे होती. उलट केले, उलट उलट. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं महालय झालं तरी चालेल, पण मारुतीचं मंदिर झालं पाहिजे. श्रुतीने विचारलं देवा का? कारण तो पायापाशी बसणारा होता. नम्र आहे. पायापाशी बसलेल्या माणसाला मारुतीरायला जगाच्या मालकाने विश्वाचं दैवत म्हणून प्राप्त केलं, अधिकारित केलं. ही ताकद कशाची आहे? पायाची. म्हणून पहिल्या कडव्यात पायाची ताकद आहे. रावणानं ज्या वेळेला विभीषणाला एक चपराक दिली, त्यावेळेला विभीषणाचा मुकुट खाली पडला होता. त्या दिवशी विभीषणानं भ्रातृधर्म मोडला, म्हणजे बांधव धर्म मोडला. धर्म असतेच बर का. कुंभकर्णाला विचारलं, कुंभकर्ण श्रुतीने विचारलं, कुंभकर्ण महाराज तुमच्या रावण नावाच्या दादानं इतकं चुकीचं काम केलंय तरी तुम्ही त्याला मदत का केली? हा भ्रातृधर्म आहे. श्रुतीने मोठा भाऊ आहे, तो किती मूर्ख आहे आम्हाला माहित नाही, पण भ्रातृधर्म निभवला. श्रुतीने मोकळं केलं त्याला. अहो 33 कोटी देवाच्या राजाला 222 मंत्री पद ज्याच्याकडे, त्याला 17 बाऱ्या त्याच्या वाहनासगट बांधून आणलं. इतकं कार्ट रावणाचं इखारी होतं. इंद्रजित एकाच गोष्टीनं त्याला इखारी शब्द मी लावला.
नाही तर इंद्रजित वाईट नव्हता. एक गोष्ट चुकली होती, रामायण बरोबर बघा, लक्षात येईल तुमच्या. बाकी प्रभावशाली बापाला सरळ सांगितलं, बाबा तुम्ही 100% चुकलात, पण पुत्र धर्म निभवतो याच्याकरता तुमच्या बाजूने लढतोय. पण लक्षात घ्या, माझ्या बायकोचं कुंकू पुसलेलं तुम्ही डोळ्यानं बघणार आहेत, म्हणजे सुनाचं कुंकू पुसलेलं तुम्ही पाहताल. ती सती गेली हा भाग सोडून द्या. हे पोरानं सांगितलंय, बापाला सांगितलंय, तुम्ही चुकीचं वागता, तुमची बाजू धरणं हे मला पाप लागतंय, पण एका वचनात मी बंद बसतोय, मी पितृधर्म निभवलोय, पुत्रधर्म निभवायला लागलोय. ठीक आहे म्हणे. विभीषणानं भ्रातृधर्म मोडला, भावाचा त्याग केला. त्याग केल्याच्या नंतर ज्या संन्यासाचं चरित्र सांगितलं, त्या संन्यासाला जाऊन विभीषण भेटला, मारुतीरायाला भेटला आणि मारुतीरायाला विचारलं, मला नतमस्तक प्रभू रामचंद्राच्या चरणावर व्हायचंय. मारुतीराय होते. मारुतीरायानं सगळ्या गोष्टी विचारून घेतल्या. म्हणे तात्पुरतं रावणानं एक मारल्यामुळं जर तुला राग आला असेल आणि कालांतरानं जर तू रावणाविषयी पुळका करशील तर आमच्या पक्षात येणं तुला काही उचित ठरणार नाही म्हणे. मी मनाचा निग्रह केला, जीवनभर ज्याच्या नगरीत मी भजन करावं, आणि विभीषणाच्या भजनामुळं लंकेतला निसर्ग स्थिर राहत होता. विभीषणाच्या भजनामुळं लंकेतला निसर्ग स्थिर राहत होता. इतकी मोठी ताकद होती त्या विभीषणाची. सात्विक तात्विक भजन होतं. विभीषणाचं भजन किती श्रेष्ठ होतं सांगू. विभीषण मारुतीराय इतके श्रेष्ठ नाहीत, पण मारुतीरायानं सुद्धा कानाला हात लावला होता, किंवा मारुतीरायानं सुद्धा कपाळाला हात लावला होता की विभीषणाला मानावं लागन. मारुतीरायाने अख्खी लंका जाळली, पण विभीषणाचं घर जाळू शकले नाही मारुतीराय. म्हणजे त्यानं टेकली नाही असा विषय नाही. अहो, एका घरावर टेकल्यावर 5-50 घर फुकले, पण विभीषणाच्या घरावर जाणून बुजून शेपटी टेकली. विभीषणाच्या घराचा कलर पण जळाला नाही. त्यावेळेला मारुतीरायाच्या लक्षात आलं की हे घर का जळत नसावा, तर विभीषणाकडे भजनाची ताकद होती. प्रतापे सबळ नामाचिया, प्रतापे सबळ म्हणले, पण आम्ही नाही म्हणायचं, देवा आपण नाही म्हणायचं. मला तरी वाटतंय आतातल्या एखाद्या आदरवी लोकांचं रामभाऊ सोडून द्या, पण माझ्या वयातल्या आताच्या कीर्तनकारांनी एकाची सुद्धा लायकी नाही विभीषणाला मूर्ख म्हणण्याची. एखादा अधिकारी व्यक्ती असेल, आपण कानाला खडे लावू, कारण एखाद्या वेळेस असे काही लोक आहेत, महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडवी, अशी लोक अधिकारी आहेत. विनाकारण विषयाची परीक्षा घेणं किंवा एखाद्या सात्विक लोकांच्या पंगा घेणं हे मूर्खपणाचं टोक आहे. विभीषण भजने होते, अधिकारी होते. सगळ्या चौकटी मान्य केल्या आणि प्रभू रामचंद्राच्या पायावर नतमस्तक झाले. पहिली पाय धरण्याची ताकद, राज्य तर मिळालं ते लांब सोडून द्या, पहिली जागा लक्ष्मणाची भेटली. उठिलं लक्ष्मणाला आणि त्या शिडीवर विभीषणाला बसिलं. खरोखर तर लंका ही अंगदाला पाहिजे होती. ज्याच्या बापाला पंढरपुरातल्या मालकाने मारलं, बाप पंढरपुरातल्या मालकाने मारला तरी त्या पंढरपुरातल्या मालकाचा सेवक झालता अंगद. साधी ताकद आहे ती. प्रभू रामचंद्राने वालीला मारलं. एक जण
बऱ्यापैकी लोक वालीला इचकीत होते ना, मूर्ख आहेस तू, नालायक आहेस, तुला अक्कल नाही, तुझ्या बापाला मारलं तरी रामाचा झेंडा धरला. वाली हुशार होता देवा. वालीनी मरता मरता पत्नीला 2 गोष्टी सांगितल्या आणि मुलाला 9 गोष्टी सांगितल्या. त्याच्यातली एक सांगतो. ज्या वेळेला अंगदाने आपली मांडी बापाच्या डोक्याला दिली त्यावेळेला सांगितलं, खाली वागतो का रे? काय करायचं बाबा? काही नाही, माझी मान उचलत नाही, तू खाली वाग आणि कान माझ्या तोंडाला लाव, कारण मी केलेला उपदेश कोणाच्या ऐकायच्या कामाचा नाही. इतका हुशार होता. आणि कानात 2च गोष्टी सांगितल्या, याच्या नावावर विश्वास ठेव, याच्या नावावर विश्वास ठेव, मला मारलंय मनात राग धरू नको, याच्या नावावर विश्वास ठेव, हे फार अधिकारी आहे. आणि याच्या नावावर विश्वास ठेवत असताना लालचीत पडू नकोस. दुदुंबी सारख्याला तंगड्याला धरून आपटून फिरवायची ताकद तुझ्या बापात आहे. रावणासारख्याला बगलात घेऊन आंघोळ करायची ताकद तुझ्या बापात आहे. आणि एवढा शक्तिशाली बाप जर तुझ्या रणांगणात पाळला असेल तर मग अयोध्येतला बाप तुझ्या बापापेक्षा लय मोठा आहे. तू त्याचा झेंडा धर. वालीनं 9 उपदेशापैकी 1 उपदेश केलाय. कारण रावणाला बगलात धरणारा कोण होता? वालीच होता. वालीच होता. दुदुंबीला मारणारा कोण होता? वालीच होता. वाली अजून प्रभावशाली बऱ्यापैकी उदाहरण आहेत. रामायणात बघू नका, वेगळ्या पुराणात बघा, लक्षात येईल. वेगळं बी वाचायचं शिकत जा, थोडीशी पुराण, सगळे आधार मिळतात आपल्याला. आमका आमक पुराण काय सांगतंय, या राजाविषयी काय बोलतंय, वालीविषयी प्रतिक्रिया त्याची काय आहे, रावणाविषयी प्रतिका काय. एका पुराणातल्या 2 भागामध्ये रावणाचं वर्णन केलंय. वर्णन केलं, रावण हा चांगला म्हटले. त्याला बाकीचे पुराण भांडू लागले. ते म्हणलं भांडाकडे, पण विद्वत्तेच्या बाबतीत मी रावणाला मानिनच. आणि खरंच रावण विद्वान होता. रावण इतका विद्वान होता की भगवान शिवशंकरांनी वास्तुपूजेचे मंत्र ऐकले लंकात देऊन टाकले. विद्वान होता रावण, विद्वान होता. तरी पण वालीला सांगावा, रामा इतका आचरणाच्या चौकटीत बसलेला रावण नाही. कारण वालीचं रावणाचं फार मित्रत होतं. रावण कुठं कुठं त्याचा पाय घसरला होता. कारण लग्न काय सरळ सरळ थोडेच झालते. 80,000 पोरीचे बाप थोडेच म्हणले होते तुम्ही लय श्रीमंत आहेत आणि चला तदेव लग्नं सुदिनं तदेवा तारावलं चंद्रवलं तदेवा असे सरळ म्हणले का ते? नालायकपणातच काही लग्न झालते ना. लग्न सरळ झाले पंढरपुरातल्या मालकाचे. नरक चतुर्दशीच्या दिवशी एक हलकट मारला, दार उघडलं, जटा पिंगळ झालेल्या होत्या. विचारलं देवा आता काय म्हणून महाराज जाऊ? बाबा गेले असतील, आई गेली असेल. देवा भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता रे, माझा भाऊ गेला असेल, मला भाषे कसे सांभाळतील? माझी भाऊजही मेली असेल, मला भाषे कोण सांभाळणार आहे त्या आत्याला? जगाच्या मालकानं सांगितलं तू काय काळजी करते, तुला मी सांभाळतो. या वयात काय करता येत नाही, कृपा कटाक्षाने आलेले. 20 वर्षाच्या पोरी झाल्या आणि सगळ्यांना वरलं. हो हे सरळ सरळ झालेली लग्न. वालीला सांगितलं रावणानं बऱ्यापैकी अनितीचे काम केले, त्याच्याकरता तू रावणाच्या पक्षात मिसळून याचा सोड घ्यायचा प्रयत्न करू नकोस, तुझा. म्हणून लंका पहिली वालीला देऊ केलती. पण वालीला 9 गोष्टी अंगदाला देऊ केलती. तर अंगदाला 9 गोष्टीपैकी एक उपदेश होता, इमानदारीने याचं भजन कर. जाऊ दे, कशाला ताण घेतोस? माझं गाव तुझ्या चुलत्याला दिलंय आणि चुलत्याचा सेनापती म्हणून राहा, युवराज पद म्हणून स्वीकार. इथेही बाकीचं पद स्वीकारू नको. किष्किंधेमध्ये काय उपदेश केला हो गोडसा. ज्याच्या बायकोनं शाप दिला याचा संसार नीट होत नाही. तारेनं शाप दिल्यावर तो संसार नीट होणार नाही, झालाच नाही प्रभू रामचंद्राचा संसार नीट. इतकी अंगदाच्या आईत ताकद होती. बापातली ताकद सांगू, मला तो झाडाच्या रंगी भरवून बाण मारलास ना, लक्षात घे
मी बी एका पतिव्रतेचा पती आहे. शूरवीर बलशाली आहे, मी पण तुला पुढच्या अवतारात हानीनच. भिल्ले विंधिले शारंगर. सामान्य लोक होते का, पण त्याच्या लक्षात आलं ते देवाचे. पोराला जाताना सांगितलं वाजू दे बापाचं ढोलक, पण तू वाजता कामा नाही, तू याचा झेंडा धर. देव केली लंका आहेत, मारुतीला उलट बोलले. तुम्हाला कळत नाही का म्हणे माझा स्वभाव कसा आहे, मी किती निष्पाप आहे, आणि मला काय लंका देता. अहो लंका तर कधीच माझ्या बाबाला घेता आली असती, आणि मी इतक्या निस्वार्थी बापाचं पोरगे. रावण बगलात होता रामबा वालीच्या. मग वालीच्या रावण बगलात होता, आणि रावणाची बेंबी फुटल्यावर रावण मरत होता. वालीनं जर बगलातला रावण दाबला असता तर टमाटर फुटल्यावर आणि रावण फुटला असता, बेंबी नसती का फुटली. मग रावण बगलात मेला असता. लंकेवर राज्य कोणाचं, वालीचं. आणि वालीच्या नंतर लंका कोणाला, अंगदाला. अंगद म्हणला इतक्या सोप्या गोष्टीत लंका भेटत होती देवा, तरी माझ्या बापानं त्या लंकेवर पाणी सोडलं, आणि बाप गेल्याच्या नंतर मी कशाला भिकमागे धंदे करू. लक्ष्मण खाली मान घालून माती उकरीत होते. पृथ्वीच्या डोक्यावर आहे. अंगदाचं वाक्य ऐकल्याच्या नंतर माती उकरीत होते. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी सांगावं विठाला विठाला आणि मग विभीषणाने पाय धरले. पहिली जागा दिली लक्ष्मणाची. सुग्रीवा किष्किंधेचा राजा, पाणी आणलं. पाणी पलश पात्राचा, पळसाच्या पानाचा द्रोण केला. इथं पाणी कमलंडूत नाही, झाऱ्यात नाही, तांब्यात नाही. बरं, कारण तिथं तांबे नव्हतेच ना. काय किष्किंधेचे राजा सुग्रीवानी सोन्याच्या तांब्यात पाणी आणलं बरं का. वाचून रामायण सांग जाय रे, तुला कोण्या नरकात टाकावं हे देवाला पण कळायचं नाही रे सुमळ्या. तांब्या कसं येईन बरं तिथं. सफलाश पात्रे द्रोणेयम आपापति निरयो संकल्पित पुण्य कालाशो जगदानंद कंदयो. पळसाच्या पानात पाणी आणलं, हातावर पाणी घेतलं, संकल्प सुटला, राजे शब्द वापरला. तिथून पुढे बिभीषण म्हणणं बंद केलं. किती दिवस माहित आहे, रावण मरेपर्यंत. एकदा हातावर पाणी पडलं, राजा शब्द वापरला, तर रावणाला पेटवेपर्यंत बिभीषणाला बिभीषण म्हणले नाही, रावण पेटीला म्हणले लंकेश बिभीषण महाराज बसा. आधी नुसता राजाच शब्द वापरला. कोणी चमचे घालतील ना लोक असते, त्याच्यामुळे नको. तुम्हाला एक सांगू का, माणसाचं इतकं ना इतकं झालंय तोंडा. वा 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 काय महाराज, काय काय तुमचं कीर्तन बाबा, काय काय हो कौर ऐकाच वाटत. काय बाळ्या गोष्टी सांगू तू बाबा. मी 50 बाऱ्या रामायण वाहिलं, पण याच्यात हे गौसलत नाही. काही सांगू तू बाळ्या. जे मुख ऐशी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती. पुढचा पुरावा लय विचित्र आहे. ऐशी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती. ज्या मुखानं स्तुती करता त्या मुखानं निंदा करणं. ऐशी आधमाची व्याती त्याचे तोंडी पडो माती. सात्विक तात्विक बिभीषण लंका देऊन टाकली. श्रुतीनं प्रश्न केला, देवाला प्रश्न केला, यमधर्माने प्रश्न केला. नारायणा, ज्या भावानं पत्नीचा त्याग करून तुमची सेवा केली, ज्या भावानं अन्न पाण्याचा त्याग करून तुम्हाला फळ आणून दिले, ज्या भावानं झोपीचा त्याग करून तुम्हाला सांभाळलंय, तुम्हाला एक सांगू का, लक्ष्मणानं जर त्याग केला नसता इंद्रजित मरत नव्हता. आणि इंद्रजित जर मेला नसता तर रावण जरी मेला असता तर बापाच्या रागामुळे इंद्रजितानं सीता दिली नसती. लिहून घ्या, लिहून. भावासाठी किती मोठं काम चुकीचं करावं लागलंय. लक्ष्मणाला सख्या भावासाठी, प्रभू रामचंद्रासाठी पोरीच्या कपाळावर कुंकू पुसावं लागलं.
सुलोचना लक्ष्मणजीची मुलगी आहे. वैधव्य पोरीला. मग एवढा मोठा त्याग ज्या भावानं केला, त्या भावाची खुर्ची तुम्ही फेकून दिली, त्याच्यावर विभीषण बशिला. बर जाऊ द्या. आणि इतकं चुकीचं काम करणारा रावण, त्याचा भाऊ तुम्ही त्याला लंका देऊन टाकली. कारण काय? शरणांगता वज्र पंजर. विटेवरच्या मालकाने श्रुतीला आणि यमधर्माला सांगितलं, ह्या पांचट गप्पा मला सांगू नका, ह्या प्रश्न उत्तर घालू नका. जी पायापाशी बसले ती माणसं माझ्या हृदयात असतात. अरे लंका चिल्लर गोष्ट आहे. मग पायापाशी बसलेल्या विभीषणाला लंकेचा राजा केले. म्हणून पहिला देवा पायाची सेवा दे. पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी. एकदा दुर्योधन आंघोळीला गेला. गंगेचे स्नान करू लागला आणि स्नान करून बाहेर गंगेच्या पात्रातून पडल्याबरोबर मालक हजर पंढरपुरातला. रूप घेतलं सुदामा नावाच्या माळ्याचं. सुदामा नावाच्या माळ्याचं रूप घेतलं. डालामध्ये हार होते. युवराज काय म्हणे? काय 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 कुठं निघाले म्हणे तुम्ही? अंगावर कपडे नाहीत, काय नाहीत, कुठं निघाले? आईच्या पुढे जायचे म्हणे. बिना कपड्याचं. ते म्हणले माझं शरीर वज्राचं करायचंय. बाई ताकद होती हो. त्या बाईनं पोराला उघडं पाहिलं की सगळं अंग वज्राचं होणार होतं. नवऱ्याची सेवा करणार बाई होती ती. उपास सगळे धरायली, पप्याच्या बापाला टायमाला भाकर देईन. अशी भंगिरी बाई ज्या घरात आहे त्या घरात पाऊस तर नीट पडत नाही. गावाला ताप येतो. गावात पाऊस नीट पडत नाही. घरातल्या लोकांची सेवा जी बाई जास्त करते त्या बाईला पतिव्रता म्हणायचं. पण आई आहे ना तुमची, तुमचं वय काय झालंय? उघडे जाता वय तुम्ही. ते म्हणले पण धर्मदादानं सांगितलं अंगावर कपडे घालायचे नाही. मग कपडे घालायचे नाही म्हणले. फुलाला काय होतंय? फुलं. आणि ते म्हणले फुलात दोरा आहे ना. ते येडे होतंय पंढरपुरातलं. गोळ्या संपलत्या का देवाच्या? ते दोऱ्यात कशी होईल? हा ते का तुमच्या आमच्यातला पोंगाने होता वय? तो बाप हे बाप जगाचा. त्यानं मोळाच्या दोरीत ओवलं होतं. मोळ म्हणजे दर्भ. दर्भामध्ये ओवलं. दर्भाला सुत कसं म्हणता येईल? ती वनस्पती आहे देवा, वनस्पती. आणि दर्भ वळत नाही का? तुम्ही भिजिले अंगठ्या करता का नाही दर्भाच्या?
त्या दिवशी सोन्याच्या अंगठ्या यजमानाला काढावं लागतात आणि दरबाच्या घालावं लागतात. जाणवं सुद्धा इकून असते. अपसव्यो यज्ञोपविताय मग रक्तचंदनम समर्पयामी अरक्त पुष्पम समर्पयामी अंगुष्टाधी स्नान भयो म्हणते. इकडे जाणव करून म्हणजे मूळ वाटत जाऊ द्या. ब्राह्मणाला मूळ माहिती आहे त्याबद्दल दुमत नाही. मी वाचतोय मला माहिती आहे दुमत नाही. तुम्हाला माहित नाही का बैलाचा खांदा कशाने मरीत होतात पोळ्याच्या दिवशी? नरवटे ना मोळानं लक्षात असलं पाहिजे. लक्षात बैल हे भगवान शिवजीचं वाहन आहे, पाशुपत आहे. त्या पाशुपताच्या खांद्याला आमलं लावणं म्हणजे कढी लावत होते. कढी लावत होते. ती मोळाला लावायची आणि त्या अमावस्येच्या दिवशी मोळ हातात धरल्याच्या नंतर पितृदोष शमन होत होता. कसा शमन व्हायचा? साक्षीला वृषभ आहे, साक्षीला पशुपती आहे, पशुपतीचं वाहन आहे ते पाशुपत आणि त्याच्या खांद्याला कडी लावत असताना कढीमध्ये दही असते, पंचगव्यापैकी एक पदार्थ आहे. आणि त्या साक्षीनं तो जीवनभर आमच्या शेतात काम केलंस रे. तुझा खांदा किती कठीण झाला असेल. आणि त्या मूळ हातात धरून मग तेव्हा का कपडे नव्हते का, चमचे नव्हते का, पळ्या नव्हत्या का, हातावर घ्यायचा रगडता येत नव्हतं का? मेळ हे पितृप्राप्त पितृकृपा पात्र असलेली वनस्पती मूळ आहे. मग ती हातात धरून त्या दिवशी आमलं ते कडी लावणं, त्या दिवशी पितृदोष शमन होत होता. ती अमावस्या होती, पोळ्याची अमावस्या आहे ती. शास्त्र देवा प्रत्येक गोष्टी मागे. आपलं काय नाही, यालाची बेलाला शिमग्याच्या त्याला काय मेळ नसतो, काय नसतो. झोके काऊन खेळते तर काय नाही म्हणले. हा ते अंगातलं म्हणजे सोमळ्या तुला हाणायला पाहिजे चांगल्या निब्बर दांड्याने. का झोका खेळायचा? त्या दिवशी उकाडेली पदार्थ का खायचे? शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. असा नियमाची प्रणाली होती ती. असो काय सांगू लागलो. हा मोळाच्या दोरीत फुलं ओवले. आमचा एक मित्र म्हणला दुर्योधन भेटला बर का देवाला आणि देवानं त्याच्या कमराला केळीचे पानं गुंडाळले. म्हणलं येड्यावानी सांग जाऊ नको असं काही बी. भागवत का तुझ्या चुलत्यानं लिहिलं नाही रे सुमळ्या. हो ना. आता फुलं केळीचं पान गुंडाळल्यावर एखादी वाघा रस्त्यात भेटल्या मसऱ्याला कळलं का काय खावा म्हणून? त्या पावसाचे पानं हाणत्यात तर याच्या केळीचे पानं नसते कोरडे मसऱ्याला. काय सांगते काही विषय नाही. चला व्यक्ती स्वातंत्र्य ज्याला त्याला. माल्या सुपुष्पाति भयूनम मोडा शत्रुनाति जायतेना लोकलज्जा निवारणार्थाय कटिसूत्राति जायते. कमरेला असं गुंडाळलं, कमरेला लोकलज्जा निवारणार्थ फुलं गुंडाळले. पायापसली ताकद सांगतोय. जे पांडव प्रभूच्या पायापाशी बसले त्याच्यासाठी किती देव येडा झालाय पा. सुदामा बाळाचं रूप घेतलं आणि फुलं गुंडाळले. घरी आला आईने चाललं दुर्योधन जी अंगावर कपडे ओठभर कपडा नाही, जानवं काढून टाकले, करदुडा काढून टाकला, गळ्यातल्या माळा काढून टाकल्या, अंगावरचे अलंकार काढून टाकले. माझी शपथ, तुझी शपथ वस्त्र नाही. शपथ घालायला काय हरकत होतं? वस्त्र नव्हतेच ना. फुलाला वस्त्र कसं म्हणता येईल? मोळाला वस्त्र कसं म्हणता येईल? त्याच्यात जर दोरा असता तरी शपथ बाटली असती. वस्त्र नाही. डोळे उघडून पाहिले तर मांडीपासून तळपायाच्या नखालोक वज्राचा झाला आणि बेंबीपासून शेंडीपस्तूर वज्राचा झाला आणि बेंबीपासून मांडीपस्तूर हाडामासाचा राहिला. पंढरपुरातल्याला इतकं करायचंच होतं. त्याला माहित होतं याच्याशिवाय भीमगदा आणणार नाही आणि हे बेट मारणार नाही. कारण याच्या मांडीनं शहाणपणा केलता. त्याच्या मांडीवर याच्या अंतकरणातली बहीण बशील ती ह्या पाप्यानं. तिचं नाव होतं द्रौपदी. म्हणून त्याला मांडी फोडायचीच होती. देव देव आहे तो देव. आणि हा मरेपर्यंत गादी भेटत नाही भजन करणाऱ्याला. बाईने विचारलं दुर्योधना रस्त्यात कोण भेटलं होतं? सुदामा माळी. ती म्हणली माळी नव्हतं. सुदामा माळी नव्हता रे, हे द्वारकेतलं काळ होतं. पाणी घेतलं हातात. कोणतं पाणी?
लेकरायच्या मोहाकरता डोळ्यातून पाणी पडलं आणि तळ हातावर नेत्रा अश्रू घेतले आणि शाप त्याला, कृष्णा तो एक बी जिथं राहणार नाही. चट मेले, चट सगळे मेले. कोणाच्या शापानं? दुर्योधनाच्या माईच्या. काय बाई अधिकारी, नशीब देवाचं गोड होतं. त्याच्याकडे एक भजन्या गेला, गायक नाही म्हणजे राग येऊ देऊ नका, भजन्या गेला. गुणीजन बी नाही बरं, भजन्या गेला, वारकरी गेला. आणि त्या वारकऱ्याचा प्रसाद देवाच्या एकाच पोराला खाला भेटला. तेवढंच वाचलं. वज्र नावाचं पोरग, त्या भजन्याचं नाव होतं सुदामदेव. अख्खं जीवन भजन केलं सुदामदेवाने, नुसतं भजन भजन केलं. एक दिवटीवरच्या मालकाचं पोरग वाचलं 56 कोटी यादव. दृष्टांत संपला. पायापाशी बसलेल्या पांडवांना गादी द्यायची होती. दुर्योधन उशाला बसला होता, अर्जुन पायथ्याला बसला होता. मोठा वाद झाला. 9 श्लोकाचा वाद आहे. महाभारत पहा, लक्षात येईल तुमच्या. पण पायापाशी बसलेल्या पांडवांना मी हस्तिनापूरची गादी, इंद्रप्रस्थाची गादी देणार म्हणजे देणार. अख्खा संसार मातीत गेला तरी हरकत नाही. पोरं मरण साधं दुःख का हो? पण पायापाशी बसलेल्या पांडवाला गादी दिलीच ही त्याच्या पायाची ताकद आहे. म्हणून पहिल्या पायातली ताकद मोठी. जात्याच्या मुखात जेवढे दाणे पडतील ते रगडते, याबद्दल दुमत नाही. पण ज्या दाण्यानं जात्याचा पाय सोडला नाही त्या जात्याचा रगडा होतच नाही. जात्याचा पाय म्हणजे मधला खुंटा. त्याच्या भोवताल जे दाणे राहतात का ते शाबित राहते. शाबित भावताल गेले की पिठाच. मग जात्याच्या पायात इतका पाय ताकद आहे तर पंढरपुरातल्या मालकाच्या पायात किती ताकद असेल. भोई गेलो माशा धरायला. भोई एक जाळ होत त्याच्याकडे. मी काय धरल्या नाही, मी काय फेक जाळ पाहिलं नाही, पण मला पुराण वाचायचं ना आधी. फेक जाळ फेकलं. भोयाला माशा धरायच्या, फेक जाळ फेकायचं. शेण जमा करीत होता, त्याच्यात जरशी माती काढीत होता. शेण पगळत पटकन. मातीचा आणि शेणाचा चिखल करायचा. त्याच्यात बाजरी टाक, तांदूळ टाक, ज्वारीचे कण टाक आणि ते
कळसायचं ते मातीन शेण आणि त्याचे गोळे करून असे टाकायचे तळ्यात नाही तर नदीत. त्या येत होत्या खाला. जाळ फेकलं, लक्षात आलं एका कुखावाल्या माशीच्या. कुंखावाली माशी म्हणजे मथारी माशी होती, पाण्यातली माशी मथारी होती. आणि टिकल्यावाल्या म्हणजे त्या नवीन मग काय, त्या कोणी गाऊनवर असत्यान, कोणी पंजाबीवर असत्यान, कोणी मॅक्सीवर असत्यान, कोणी साडीवर असत्यान, काय काय कोणी वेगळ्या ड्रेसवर. आपण थोडे तिथले सरपंच होत पाहला. पण मोठी माशी म्हणजे कुखावाली. त्या माशीनं तोंडातला कण सोडून द्याला आणि भोयाच्या पायाकडे निघाली. तिकून जाळ उचकटलेला असते, हुशार होती ती, त्याच्या पायाकडे निघाली. त्या टिकल्यावाल्या म्हणल्या कोणीकडे निघाल्या जीजी, तिकून तर धरणार आहे. तो तर धरायला आला, त्याच्याकडे कोणीकडे निघाल्या. जीजी म्हणल्या वाहटुळी होत. जीजीची चूक काढू लागल्या ना या. जीजी म्हणल्या वाहटुळी होत, मोठ्या मेकअप करून आलात. या भोयाची बायको तुम्हाला बघून यात टाकणार आहे. हो, तुम्हाला वाचायचंय का, याच्या पायाकडे निघा. तर दुसऱ्या म्हणल्या जीजी ते जीव घ्यायला आलंय ना, जीव घ्यायला येऊ द्या. त्याच्या पायाकडे गेलं की जाळ उचकटलेलं असतंय, तिकून अडकत नाही. तर इकडं जाळ तर भोईला टेकलं ग, वाटुळी होत अडकतान तर बघून शिस्तान. ज्या ज्या माशाईनं जीजीचं ऐकून भोयाच्या पायाकडे गेल्या त्या वाचल्या. बाकीच्या जाळ्यात आल्या, अगं बाई ना, अगं बाई ना, अगं बाई ना, म्हणल्या काय नाही बाई, आता बाईची सोयच आहे तुमच्या. दृष्टांत संपला. घेऊ इच्छित जीवाशी, जीव घेण्यासाठी आलेला होई, त्याशी मिन काय त्या राशी. त्याच्यासाठी मासे राशी द्रव्य त्याच. हिंसा परोक्ष लोभाशी, उदर सुधा निवारण हितार्थायो. भृशुंडी सांगतात, पाणिनीच्या सुक्तात बघा, कळन तुम्हाला. जीव घेण्यासाठी आलेला भोई त्याच्या पायाचा आश्रय केला की माशाचा जीव वाचला. मग भोयाच्या पायात इतकी ताकद येतं, पंढरपुरातल्याच्या पायात किती ताकद. का म्हणे आमच्या बैलाला सराट खाचा नाद होता तेव्हा. कासरा खात होत ते. मग गड्याला सांगितलं बाबा बांधताना काय कर, वरी आगुंडी तर दोरीची असती पण खाली साखळी लाई जाय. आगुंडी खाता येत नाही ती, आता तोंडाच्या वरी असती. पण कधी कधी गडी असंच होतं आमचं, त्याला शेव करळ कळत नव्हतं. शेव करळ कळत नव्हतं त्याला, ते टिपणीचा कळवा कळत नव्हता, चारे गाठ नव्हती येत, चाडा आवळीता येत नव्हतं. ते मच एक दोन जन्माचं पाप उतू आलतं म्हणून तसा हराम खोरगडी भेटला होता. त्यानं ₹1,00,000 उचल घेतली, स्वार्था बी येईन नो. त्याला जाय म्हणा ते म्हणलं असता मग राम राम. म्हणलं कसं काय असं, पण आपलं करतंय पालथं फुलतं आऊत हाणून बिना रुमण्या फुमण्याचं, पण त्यानं कसं बस कडील नेलं. ते संध्याकाळी कटाळाच करायचं, ते साखळी बांधितच नव्हतं. बैलान दाव खाल्लं गेलं, मका खाला. मका अशा माणसाची खाल्ली बाबा बाबा बाबा, त्याला मारकरी दिसला की त्याला माथा सुळ उठायचा. अशा माणसाची मकान. बैल तर गगिरगाव करायचा. ते तर मला म्हणायचं साऱ्या महाराष्ट्रातलं लोणी खाता हो तुम्ही. हो काय तूप खाता हो तुम्ही. नाही कधीच त्याला तूप चारलं. 2 दिवस बाहेरच नव्हतं आलं. हो हो, ते का पचत असतं का ते. नाही काऊन नाही बाहेर आले, काय नाही म्हणलं बाहेर कुठं जाऊ, अशीच रूम होती पलीकडून बाथरूम होतं. तुमच्या इथं तूप 4 छटाक खाल्लं, 25 बाऱ्या जावं लागलं. मी आणलं
आम्ही महाराष्ट्रातलं खातो. तो एकदम मोज खाल्लं तर तुला दिवसभर संडास लागली, तुला पचवायची ताकद नाही ना, आम्हाला दिली न देवान, तू काऊन आमचं इचकी तू बस न मोकट आहे तू. आमची देख पाहुणा आलत असंच रिकाम टेकडे, याच्या खपल्या काढीन, त्याच्या खपल्या काढीन, त्याच्या काढीन, हे करीन ते करीन. जाऊ द्या, ते नाही सांगत, असू द्या. हे न माझ्या कानात सांगितलं होतं, म्हणलं काय नाथ बाबा आगाव माणसायला. मग ते चराट खाल्लं आणि बैल गेलं त्याच्या रानात. त्याला माळ करायचं लय राग. हो, मागच्या जन्मातलं हिरण्यकश्यपूचं कोणी असेल ना ते वंशातून. तुम्हाला एक सांगू का, भोगे कळ येते मागील ते जन्म. पोटच्या लेकरानं जर दुधाचा काला जास्त वेळ चिवळला तर शहाणी माय खात नाही बरं. माय बब्यान लय वाढोळ चिवळला ग. आता कसं खाऊ, खाली हात लाईत होतं, पुन्हा काल्याला, पुन्हा तोंडाला, पुन्हा इकडे हात लावायचं, पुन्हा इकडे लावायचं, पुन्हा काल्याला. शहाणी माय खात नाही. आणि इतकं जर चिवळलेलं कोणाला खावाटत असेल तर समजायचं कुत्र आहे. हो हो, चोरून खाचा नाद असेल. आमच्या संगीत माणूस वारील जाचो, काही लाडू करायचे, त्याचे लाडू पंढरपूर येऊस तर संपत नव्हते. जशाल तसे, आणि बाकीच्यात काही राहत नव्हते. आता मी म्हणलं तुम्हाला दोघायला शुगर आहे, तुम्ही लाडू खात नाहीत. ते म्हणले महाराज कधी मध्ये तुम्हालाच एक अर्धा देवा म्हणून आणलेले. मी म्हणलं मी महात नाही खाल्ला तर तुमचा कावा खाऊ, मग नाही खाल्ले तरी उडालेत. हे चोरून खाचा नाद असला की समजायचं मागच्या जन्मात लांडग होतं. देवानं लाखानं पैसे घरी दिले तरी दुसऱ्याच्या दारात दात घासीत जातो आणि त्याचा चहा पितो. म्हणजे बँकेत कोटी असूनही दुसऱ्याचा चहा प्यायला जातो, समजायचं मागच्या जन्मात बैल होता. नुसता काम करू करूच मेला ग थोडे सासू सासू बाहेरलंच वाघ भोगावून वागण्यावर कळत असत. संप्रदायातल्या लोकांचा ज्याला विटाळ येतो, कंटाळा येतो असं समजायचं हिरण्यकश्यपूचा वंश अजून शिल्लक आहे. देवाकडे नुसत्या मालकऱ्यानं जर त्याच्या बैलान खाल्लं असतं तर धकिलं असतं, पण या बैलाचा मालक कीर्तनकार आहे. हाणायचाच म्हणला वाळ्या. मग तुम्हाला एक सांगतो, देवा तुम्ही किती चांगलं वागा, गावातले 1% तरी लोक तुम्हाला नाव ठेवणारच. देवाला नाही चांगलं म्हणले तर आपल्याला कसे म्हणतील. एरवी दिठीने धिली कवळे, ते चांदणी आते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्बळे देखती दोष. भगवान सांगतात अर्जुना मला सुद्धा दोषी म्हणून पाहतात. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सगळे चांगलं म्हणले का तुम्हाला म्हणतील. या अपेक्षा कशा करता, करू शकत नाही, आपण करायची नाही. मग कोणी ना कोणी कीर्तनकार असल, महाराज असल, कोणी असल, काही असल, राग येतोच कोणाला कशाचा ना कशाचा. सायकलवाल्याच्या बाजूला जर 4 व्हीलर जोरात गेली मस्त या, आणि मग कस त्यानं तुझ्या माग चालवायची का? नाही नाही मस्त अरे तू बाजूला घे ना, त्याला म्हणणार मस्त आहे. म्हणजे स्वभाव असतो, उंची सहन होत नाही ना, काही ना काही असेल तुम्हाला, काही ना काही. तुम्हाला एक सांगू का, प्रमाण जर म्हणलं असेल तुमच्या क्षेत्रातल्या एखाद्या वारकऱ्यानं प्रमाण म्हणलं असेल, ते मुद्दे सुद्धा असेल, सुरेला असेल, आणि तुमचा त्याचा 36 आकडा असेल तरी तुम्ही त्याला वा म्हणायचं. त्याचं कारण सांगू का, घोड्याला घोडं म्हणण्याचं शिका. घोड्याला घोडं जी माणसं म्हणतात का ती रिवस येत नसतात. चांगल्याला चांगलं म्हणायचं शिका, भगवंत त्याचं चांगलं करत असतो. काय नाद असतो माहितीये का, इतका विचित्र. हल्ली काय प्रकार झाला माहितीये का, काही भाग असा झालाय, त्या भागात एखाद्या माणसाचं वर्णन नाही केलं ते म्हणतो कीर्तन पडलं राव. गिरगावकराला कीर्तन नाही जमलं, काय दुखू लागलं काय माहित, त्याचं दुखत नव्हतं, तू ह्या पोटात डबा आलता सोमळ्या, त्याचं काय दुखत आहे. त्याचं दुखत असतं ते घरूनच मानलं असताना आजच्या दिवस कोणाला तरी उभं करा. हे चुकीच्या गोष्टी आहेत, हे न सहन होण्याचे लक्षण. मग त्याला सहनच होत नव्हतं.
ते म्हणला, मी त्याला म्हणलं मका केवढे, म्हणला पैशात मोजितो का मै मका? मया मकाला तू पैशात काय मोजितो बाळ्या? आता गावातलं होतं ना, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. जिथं पिकत तिथं थोडंच इकत असते. इतकं बी नका मला येड्यात काढू, इतके लोक नाही. तुम्हाला वाटलं खरंच याच्या गावातले असे म्हणत असतील का? हे तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावावर घ्यालो, पण सगळं तुमचं पाखडायलो हे ध्यानात. माणसं उगे असे ऐकायले जसे नंदीबाई लावलीच, त्याला वाटलं खरंच असं बाळाला खरंच गाव. मग मी म्हणलं दादा, अण्णा, तात्या, जिजा, काका, मी काय कोणाला म्हणत नाही बाबा, पण तुमच्या ज्या रानातली मका खाल्ली त्या रानाच्या बाजूला मग 1.5 एकर राणे, हे सगळं तुम्हाला घ्या, पण मला मारू नका कडे. हो, कारण बैलानं मका खाल्ली मला मारलं, हे जरा अवघडच काम होईल ना, आहे का नाही ना? ते मला म्हणला, त्याचा भजण्याचा त्याला राग येत होता, आणि ते म्हणला तुकाराम महाराजाच्या म्हशीनं मंबाजीबाची बाग खाल्ल्या नव्हतं आणलं का? याला भजण्याचा राग येतो, संत चरित्र कसं कळतं बाबा? हे गोल पांचट लोक असतात, गोल पांचट. हो, यायचं पाऱ्यासारखं काम असते, हातात धरा येतच नाही, दाखा लावला पुढे सरकतो, असे काही पांचट लोक. जाऊ द्या, कुठं नादी लागा, आपला मार चुकवा, त्याचं औषध पाहा, पण मेळ बसत न. मग काही काही माणसं माघारी निंदा करणार, पण काय महाराज तुमचं काय चुकलं बरं? 1.5 एकर रान द्याले तुम्ही, अन्नाला करायला पाहिजे होतं, तरी पाहतो तुम्हाला मारणारच आहेत. ही जहागिरीच झाली बाबा, मला माहिती आहे त्याच खरकट खाणार आहे. पण आता कुठे विरोधात जायचं आहे का नाही? म्हणलं हो खरंच आहे ना, पण जाऊ द्या म्हणलं, खाऊ बदके आता काय, त्याला इलाज नाही. नाही नाही, पण ते तर म्हणले बनेल पण काढायला लावणार आहेत. म्हणलं बनेल काढून जातो. नाही नाही, ते सुंदरील तेल लावलं. म्हणलं मयात पाठील लावतो. सुंदरील कशाला लावतो म्हणून तेल, ती सुंदरी असतील चमड्याची. म्हणलं मयात पाठील लावून जातो. बर बर बर, पावा पण महाराज तुम्ही महाराज येत. म्हणलं असू द्या, आता काय बघायला तुम्ही काय बघावं? म्हणलं नीट बघा, आणलेलं काय काय बघा, मारलेलं बघा बघा काय नाही हो. पण काय महाराज, काय ते भागवतात, हरे नमा माणसं म्हणजे आग्या मावळाच्या माश्या असतात. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतात, आणि ब्राह्मण चालला की तसं त्यात काय घेणे ते बिचार निघा, आणि झोपण आणल्या उठून जात्यात, आंधळ्या होऊन जातो कांदा घेऊन. अशी माणसं आगाव काय 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 बाया म्हणल्या, मा बाळूला नाही मारायला पाहिजे ग. हो ना बाई, काय बाई, हो ना, काय लेकरू भागवत सांगत, कीर्तन सांगत. तो चतुरी म्हणली, बाई तुला बाळूची लय कळकळी आली, काल म्हाताऱ्याला तर आरात ढकललंच. ज्याची त्याला खळगे माहित असतेत ना. पण शेवटी मारायचं ठरलं. आमची आजी म्हणली, बाळू कसं रे? म्हणलं नको ताण घेऊ, मी नाही मार खात. कशाचा बाप्पा, त्यानं चुलत्याला 2दा मारले. बापाच्या पेक्षा मोठा चुलता होता त्याचा, नुसती मसड वांग्यातून फिरली तर त्यानं मारलं रे बाप्पा. आणि आपल्या बैलानं तर त्याची मका तुडिली. म्हणलं आजी तू ताण घेऊ नको, बाळ्या नाही मार खात, तू नको चिंता करू. नको बापा, नकोच, नको नको. 1.5 एकर मोरंडी देऊ लागलास तरी घेईन ते रगील, कशाचं ऐकत बापा. म्हणलं तू शांत बस बर. मी मस्त झोपलो ना, आजी रात्रभर जागी आमची. त्या अंगावर त्या अंगावर झालो की मग पाठ बघू लागली. जुन्या मावल्यानं मया येऊ लागली ना. सकाळी आंघोळ केल्या असा हात फिरिला, बाळू जरा चुकीशीन करे फटके. म्हणलं आजी कशी चुकीत आहे ते 2 माणसाला धरायला लायते आधी. 2 माणसाला पुढून धरायला लावतं, मग पाठीत आणतंय ते. बाईन हे कापासून नियम काढा. म्हणलं मयापासूनच सुरू केलाय. आमची आजी तर जास्त तोंड धुतलं नाही तिनं, नुसतीच बसली अशी वाट्यावर मिरगा सायनावर.
गेलो, मारुतीचं दर्शन घेतलं. चावडीवर बसलेले होते. त्याच्या बैठकीत आपले ते चहा पिणारे शेपटी हालिणारे होतेच. हो 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 हे बैठक हुंगे माणसं तुम्हाला माहित असते ना देवा. रामरावचा चहा प्याला, काय दादा काय चहा आहे तुमच्या इथं? चहा म्हणजे जावायला जे करते ते आम्हाला चहा. काय तुमचा चहा? रामरावचं वर्णन. आणि तुकारामजीच्या बैठकीत गेल्या, काय जिजा रामेचं वाजले, उग किर्लोस्करी नावानी चहा होता काळा मुचूक. प्यावा वाटला का आम्हाला काय मळमळ व्हालंय म्हणून म्हणलं चला इथं यावा. ते म्हणले जाऊ द्या, मळमळ व्हालं म्हणलं मग शिराच खाऊ. वर्णन केलं यायनं लगेच पप्याच मायला सांगितलं, शिरा कर 9-10 बदाम ठेस. तिनं बदाम ठेसले, काजू ठेसले. भाऊसाहेबाच्या बैठकीत त्याला सुगर आहे वाटतंय, त्याच्यामुळे आम्हाला बी शिर्यात साखर नव्हती, बदाम खाल्ले अवलादीनं. या अशा बैठक हुंग्या अवलादीला देव नालीतल्या शेपटीच्या आळ्या करते. शेपटीतल्या आळ्या करते. अहो तुम्ही एकाचं खातान लगेच तिकडे गेलं की त्याचं उचकिता मूर्खपणाचं टोकेन. कशाला कीर्तन भागवत ऐकायचे? 5-50 महाराज जरी शिजून खाल्ले तरी उद्धार होतात. तू का वागणं चांगलं गरजेचं आहे. दर्शन घेतलं मारुतीरायाचं. असं रुमाल होता, एक जणांना सांगितलं ते रुमाल काढून ठेव म्हण. तुम्ही म्हणलं काय हरकत नाही, मी पायरीवर ठेवला. पायऱ्या चांगल्या होत्या मारुतीच्या ठेवल्या. मग ती अशी सुंदरी घेतली, एक जणांना ताकातून वर पिली. ताकातून पण जिंच्या पॅन्टीवाल्याला काही कळत नाही, तुम्ही उग्या माना हालू नका. यायचं काम झालं बाहेर माणसावानी. बहिरे 2दा हसत येत, एकदा पुढचा हसल्यावर एकदा, आणि कशामुळे हसलाय कळाल्यावर 2दा. तुम्हाला काय माहितीये ताकात? जुन्या माणसाला माहितीये येठण ताकात बुडीत होते, बळड्याला बुडीत होते. नाही बळडेल भेटलं तर गोरत्याला वरपीत होते. हलकडीला अडकायची वारती, मग वरपीत होते, लोंबकाळत होते. मग असं लोंबकाळ्याला येठण लावलं तात्या की किती उन्हात उभा त्या अवथाना येठण लांबत नव्हतं. ते प्लॅस्टिकचे येठण उन्हाळ्यात उभा त्या हाणानं जर कोण की निष्ठून हाणणारा नाही मेला मला बाळ्या म्हणून नका. ते जसं जसं ऊन तापन तशी ताणत. हो, आणि म्हणला कस काय लांबलं? सोंबळ्या लांबलं नाही, आखड थुतरात लागन. कोण की पुढून निष्ठत असतील ती. त्या वारत्या होत्या पहिल्या. तुम्हाला सांगतो, टिपणीला जर दुसरं चराट लावलं तर चारा हलत होत, म्हणून वाळवाटाचं चराट होत. नावी दादाच्या हातान बैलाच्या शेपळ्या कापायचे. ह्या शेपळ्या साचल्या की निसायच्या, त्याच्यात गोरखू फोरकू सगळे काढायचे आणि एक एक अशी तपटून टोपल्यात टाकायच्या. आणि त्या पाण्यात भिजल्यानं असा जमा केला की त्याचा पुटुळा व्हायचा. आणि मग सुरू गिरका. आणि त्याचं चराट असलं चाड्याला की 3-3 मालक मरुस तर चराट खराब होत नव्हतं. पंजा मेला, आजा मेला, पोरग मेलं, नातू मेला. आणि पतरुंडाच्या काळात तेच चराट. फक्त ते टोकरणारायच्या लांब ठेवायचं, उंदरायच्या लांब ठेवायचं लांब. म्हणून 4.5 हलकडीला बांधित होते माणसं होते. तुम्हाला एक माहिती जुन्या काळातल्या लोकांची पद्धत? शहाण्या माणसाने इनलेली खोळ दुपारात टिपणीच्या बैलाला इरीला खोळीला दोरी बांधायची आणि खोळीन पाणी शेंदायचं. असली खोळ होती. आता बेकार चोट खोळी. युरियाच्या थैलीत इकून खडा न इकून खडा, नाही गावसाला तर इकूनची खोलन इकूनची खोल दोरी. हो, कवा हात मधात चाललाय तर कवा हात खाली चाललाय. आणि मग कुठं ज्वारी निघली आणि 2-4 फूट निघलीच नाही, मधले स्टेशन सोडून दिले रेल्वे. आणि त्या नादात मुठ आलं. ती मुठीचा हा डोळा आहे ना, हा डोळा चाड्याच्या लवंगावाला पाहिजे.
चाऱ्याच्या लवंगाव आला की 2 नळ्याची असू की 3 नळ्याची ती पण असू बरोबर बी पडत होत. आणि ह्या बोंद्र्या खोळीमुळं ही लवंग हलायली, एक नळच झालं. एकूण निघलं आणि याच्यात काहीच नाही निघलं. ते रानाचा दोष नाही, टिपणीचा दोष नाही, सुमल्यात तू हा दोष आहे. विठाला शेती सोपी वाटते का? पेरणाऱ्याला दोन्ही बाजूला गेल्या उठबशी काढावं लागते. उठबशी म्हणजे बेरा तपासणं. बैल चांगले चालायले, मस्त पेरायला सुरुवात केली ह्या कडीच्या त्या कडीला, आणि मग चाऱ्यातून जेवारी पडलं. म्हणलं बाप्पा खाली जायची तर वरी कशी आली? म्हणलं बेरा तपासला नाही ना. बेरा तपासी जाय ना, इतकी सोपी नाही शेती. लय शिकल्यावर शेती करता येते असं नाही, त्याच्यासाठी नम्रता झाली पाहिजे तर शेतीत येता येते. चला मग मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि ते 2 जण म्हणले इकडे या, तुम्हाला धरायचंय. मी म्हणलं धरू नका, मी त्याच्या पुढे वाकतो. 5 फटके मारायचे ना तर 11 मारा. 5 काय मारता, 11 मारा. पण 2 मिनिटं थांबा ना. ते म्हणले काय करायचं? मी म्हणलं बाजूला सारखा, आणि ज्याची मका खाल्ली ते बुटाड होतं पायात त्याच्या, तसाच गेलो पाय धरले. मी म्हणलं दादा आता जर तुमच्या रानात तर बैल येऊ देणारच नाही, आणि बैल जर आला तर बैल त्याच दिवशी तुमच्या दावणीला बांधील आणि सगळी 7-12 तुमच्या नावची करील आणि तुमचा गडी म्हणून राहील. पण पाय धरतो पुन्हा बैल येऊ देणार नाही. बरोबर बरोबर होय गडी होय. दृष्टांत संपला. हरामखोराचे पाय धरले तर मार चुकला. किती नालायक की, आपल्याला काय करायचं त्याच्या तराजून? किती भडवाय आपल्याला त्याच्याहून काय करायचंय? पण हरामखोराचे पाय धरले तर माझा मार चुकला. तर पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरले काळाचा मार चुकतोय, यमाचा मार चुकतोय. हो, म्हणून चरण सेवा खंडित विठोबा रखुमाई. खंडोबा यात्रा महोत्सव, वान टाकळी नावाचं गाव, भगवान वनेश्वराचं मंदिर, माझ्या माळसा कांतांचं मंदिर आहे. मंदिराची विश्वस्त मंडळ कमिटी तथा गावकरी मंडळी सर्वांच्या सहकार्यातून चालत असलेला हा उत्सव, आणि या उत्सवात आजची सेवा भगवंताच्या पायात किती मोठी ताकद आहे. तुका म्हणे काही न मागव अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. देवा सर्व हा शब्द संख्यावाचक नाही, सगळी सुख देवाच्या पायावर आहेत, आणि त्या पायाची सेवा नामदेवरायानं मागितली. सज्जनो, सात्विकता ज्याच्याकडे, नम्रता त्याच्याकडे, भगवान परमात्मा त्यांना मानतोय. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता अत्यंत गरजेची, पायापाशी राहणं अत्यंत गरजेचं आहे. झालेली सेवा माळसा कांताच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर